आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई आत येऊ? मला बोलवलं होतं का? ताई काही काम होतं का? बोल ना. संजय, एक मोठा निर्णय घेतलाय आम्ही. काय? त्या ताराला आराध्या बनवून आपल्या घरात आणणार आहोत आम्ही. आय नो, आम्हाला वाटतंय तितकं सोपं नाहीये ते, पण आता अख्ख्या कुटुंबाचा सपोर्ट आहे, तेव्हा सगळ्यांशी बोललोय आम्ही. आय फील आपण निभावून नेऊ. रादर ते करावंच लागेल. संजय, या सगळ्यात तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. त्या मुलीसाठी एक बॅग रेडी केली आम्ही. त्यात आराध्याच्या साड्या, ज्वेलरी, मेकअप हे सगळं ठेवलंय. ती बॅग घेऊन तुला त्या पाड्यावर जायचंय, म्हणजे ताराच्या घरी. जाताना हेअरस्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, एक ग्रूमर, अशा सगळ्यांना घेऊन जा. हे बघ, ती तारा म्हणजे काही आराध्या नाहीये. तिचं वागणं वेगळं आहे, बोलणं वेगळं आहे, चालणं वेगळं आहे. तिला आराध्यासारखं सुपरफिशियली तर रेडी कर. आय मीन साडी, मेकअप, हेअर, एव्हरीथिंग. त्यानंतर खूप महत्वाचं ठरणार आहे की ती या घरात आल्यानंतर श्रेयस समोर आराध्यासारखी वागते की नाही. तो सगळ्यात कठीण टास्क असणार आहे. आपल्याला तिला थोडं का होईना ग्रूम करून घरात आणावं लागणार आहे, आणि ती जबाबदारी तुझीच आहे. तुलाच ते करावं लागणार आहे, बाहेरच्या बाहेर. ओके संजय, हे आपण श्रेयससाठी करतोय. ती समोर आल्यानंतर कुणालाही वाटलंच पाहिजे की ही आराध्याच आहे, ती तारा नाही वाटली पाहिजे. डू यू अंडरस्टँड? किमान 50% तरी तिला आराध्या बनवून घेऊन ये. आय नो इट्स नॉट इझी. आय मीन या घरात तिला पाहिल्यानंतर म्हणजे प्रथम दर्शनी असं वाटलंच पाहिजे की ही आराध्याच आहे. त्यासाठी आय नो हे लगेच शक्य होणार नाहीये, पण तू तिथे काइंड ऑफ तिची रिहर्सल घे, तिला करून दाखव. तिला इथे आणण्याआधी सगळ्यात महत्वाचं आहे की श्रेयसला हे वाटलं पाहिजे, पटलं पाहिजे कंटिन्युअसली की ती आराध्याच आहे. संजय, आपण हे सगळं करतोय आपला श्रेयस बरा व्हावा म्हणून. या ताराच्या वागण्याने त्याला कधीही असं वाटायला नको की ही आराध्या नाहीये, ही दुसरी कोणीतरी आहे. नो, आय कांट अफोर्ड दॅट. श्रेयस बरा व्हावा म्हणून आपण हे सगळं करतोय, ते बॅकफायर नाही झालं पाहिजे. कुठल्याही क्षणी श्रेयस बरा होईपर्यंत त्याला कायम हेच वाटलं पाहिजे की ही आराध्याच आहे, त्याची बायको. दिस इज द बिग रिस्क, आणि आपल्याला यात 100% यशस्वी व्हावं लागेल श्रेयससाठी. आपला श्रेयस पूर्ण बरा होण्यासाठी. तो पूर्ण बरा होईपर्यंत ही तारा त्याला सगळ्यांना आराध्याच वाटली पाहिजे. डू यू अंडरस्टँड? ताई तू काळजी करू नकोस. तू आपल्या श्रेयससाठी दुसरी आराध्याच घरी आणतेस. हे बघ ताई, तुला त्या आराध्याचा चेहराही पावसा वाटत नव्हता, पण आपल्या श्रेयससाठी त्या चेहऱ्याची अनोळखी मुलगी तू या घरात आणतेस. तू आई म्हणून खरंच ग्रेट आहेस. नाही संजय, आम्ही पण आमच्या आयुष्यात खूप पाप केली आहेत ना, ते सगळं इथेच भोगावं लागणार आहे. या क्षणी आम्हाला एकच गोष्ट कळते, श्रेयसची आई म्हणून आम्ही श्रेयस बरा होण्यासाठी काहीही करू शकतो. एनी सॅक्रिफाइस, एनी कॉम्प्रोमाइज. ताई माझी एक शंका आहे, म्हणजे त्या ताराचा वापर करून आपण आपल्या श्रेयसची तब्येत बरी केली, पण त्यानंतर काय? मी तुला सांगतो काय ताई,
की आपलं एवढं मोठं सिक्रेट हातात असलेल्या मुलीला आपण असं सहजासहजी मोकळं सोडू शकत नाही. कोण म्हणाला आपण तिला मोकळं सोडणार आहोत? त्या मुलीचं काम इथे येऊन आपल्या श्रेयसला पूर्ण बरं करणं एवढंच आहे. त्यानंतर ती तारा असो नाहीतर आराध्या, एकदा का तिचं काम झालं, तिचा जीव आम्ही स्वतः घेऊ. डू यू अंडरस्टँड? हे आराध्या प्रकरण आम्हाला कायमचं संपवायचंय. या ताराचं आयुष्य सुद्धा आमचा श्रेयस पूर्ण बरा होईपर्यंतच असणार आहे. एकदा का श्रेयस बरा झाला की तुझं आयुष्य फिनिश. डू यू अंडरस्टँड? आय मेक शुअर यू अंडरस्टँड. बघ अक्षय, आजपर्यंत भाऊजींना फक्त ताईचा भास झालाय, पण आता ती प्रत्यक्षात दिसणार आहे, त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर असणार आहे. हे बघ, या सगळ्यामुळे त्यांचं आयुष्य बदलेल, ते बरे होतील. आणि हे आपलं कोणाला नकोय सांग ना. हे बघ, मला कळतंय, पण ह्याचीही काळजी वाटते की ती मुलगी जन्मभर इथे नसणार आहे ना. ती खोटी आराध्या ताई आहे हे आपल्याला आज ना उद्या श्रेयस भाऊजींना सांगावं लागणार आहे. तेव्हा काय, हा तात्पुरता इलाज आहे. पण मम्मांनी निर्णय घेतलाय आणि मला मम्मांवर अजिबात विश्वास नाहीये श्रावणी. तुला माहितीये त्यांचा स्वभाव कसा आहे. तुझा तरी विश्वास आहे का? मी आता या क्षणी ना खरंच काहीच सांगू शकत नाही. मला काहीच कळत नाहीये. पण हे बघ, आपला मॅमवरती विश्वास असो किंवा नसो, पण त्या मुलीच्या येण्याने आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदलणार आहे, एवढं नक्की. आणि कदाचित ताईप्रमाणे जर ती मुलगी असली तर तात्पुरतं का होईना ती आपल्या घरात आनंद आणू शकते, सगळ्यांना एकत्र आणू शकते ती. हे बघ अक्षय, पुढे काय होणार आहे काय नाही हे मला नाही माहित, पण आपण या सगळ्या गोष्टींकडे पॉझिटिव्हली बघूया ना. पण श्रावणी, बरं कोणासाठी नको, पण श्रेयस भाऊजींसाठी, त्यांच्या तात्पुरत्या आनंदासाठी. कारण त्यांनी ना गेले 6 महिने खूप त्रास काढलाय, खूप त्रास भोगलाय त्यांनी. कदाचित त्यांचा थोडा त्रास कमी होईल, ते बरे होतील, ते नॉर्मल वागतील. तुला पटतंय ना मी काय बोलतेय? श्रावणी मला पटतंय, पण खरं तर मी कधीच विचार केला नव्हता की ताईशिवाय मी हे लग्न करेन. ताई सतत माझ्या लग्नासाठीच हे सगळं करत होती ना. जेव्हापासून आपल्या लग्नाचं बोलणं सुरू आहे तेव्हापासून मला सतत ताईची आठवण येते. मी खूप धीराने वागण्याचा प्रयत्न करते, पण माझी हिंमत नाही होत आहे. पण आता असं वाटतं ताई नाहीये, पण ताईसारखी दिसणारी ती मुलगी आहे ना, ती आपल्या लग्नात असेल. मी असंच समजेन की ताई आली आहे आपल्याला आशीर्वाद द्यायला. लय अवघड वाटते बघ. आपण तर फक्त त्या बाईला आणि त्या पोराला, त्या दोघांनाच ओळखतो, पण बाकी घरातले लोक कसे असतील कोणास ठाऊक. कठीण आहे. आपण ठरवलंय की ना आता मदत करायची, मग माग हटायचं नाही. आणि तुला आठवतंय का मग अशी त्या गंगा मावशी काय म्हणल्या, आपण जर मदत करतोय कोणाला तर देव पण आपल्या पाठीशी असतोय की. आपण चांगलंच काम करतोय ना, मग नको तू पाहिजे ते विचार करू. हा पर लय विचित्र वाटतं बघ हे असं खोटी बायको बनून जाणं. खरं तर चांगलं मनाजोगता नवरा बघून हळद मेहंदी समद साजरं करून तुझी पाठवणी करायची होती, पण ही अशी पाठवणी करावी लागते. चुकत नाही ना ग मी. मला खरं तर हे समद सहनच होत नाहीये. ती बाई श्रीमंत आहे, त्यांचं सगळं वेगळं असतं ग.
श्रीमंताच्या मनात काय असतं कोणाला बी कळणार नाही. अरे तिच्या मनात काही छळकपट नसेल ना ग. तू ते आराध्या का कोण बनून गेलीस आणि तिच्या घरच्यांना पटलं नाही आणि त्याने तुझ्याशी काही कमी जास्त केलं तर. आणि त्यात तो पोरगा तसा बरा आहे पर मन थाऱ्यावर नाही ना त्याचं. आणि त्या भरात तो तुझ्याशी काही विचित्र वागला तर. आजी अगं आजी कशाला कोण काय असं विचित्र करेल ग. हा तू विसरलीस का तुझी तारा कोण हाय ते. आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही. असं कसं कोणी पण येऊन आपल्याला हात लावल. तू काय असं विचार करू नको. हे पण आपण ठरवलंय की नाही मदत करायचं मग समज चांगलं होणार आहे. माझं मन सांगतंय मला समज चांगलं होणार आहे बघ. हे आजी अशी रडतेस होय. अगं या खमकी ताराची खमकी आजी आहेस की नाही तू. मग असं डोळ्यात पाणी आणायचं नाही. आज की मस्त आता कशी मस्त हिरोईन दिसतेस बघ. अमृता अमृता लवकर ये लवकर ये लवकर ये. हा सर. खूप महत्वाचं काम आहे. आता आराध्या येणार आहे ना तर सगळा तिच्या आवडीचा स्वयंपाक करावा लागेल. तू ना शेवयाची खीर कर आणि तिखट मिठाच्या पुऱ्या कर आणि आणि शेवग्याच्या शेंगांची आमटी पण कर. हो चालेल सर. जा लवकर कर सगळं. हो दादा करते. आराध्याला तर फुलं पण द्यावी लागतील. अरे जरासं काहीतरी खाऊन घे. त्या बाईचा भाऊ आला तर तुला खायला येळ पण मिळणार नाही. थांब पण ते येतच येत असतील. थांब भगवत आराध्या संजय मामा आहेत. संजय आई येऊ का. नमस्कार. नमस्कार. ये प्रियंका ये. ही कोण. तारा ही प्रियंका. ही मेकअप आर्टिस्ट आहे. ही तुला आराध्यासारखी तयार करेल. आराध्यासारखी. आणि आराध्या कशी बोलायची कशी वागायची तिचं घरातल्यांबरोबर काय नातं आहे हे मी तुला प्रवासात सांगतो. बरं प्रियंका या पिशवीमध्ये आराध्याची साडी आहे आणि आराध्याचा फोटो आहे. तू ताराला आराध्यासारखं तयार करायचं. बरं मी बाहेर थांबतो. मामा काही चहा पाणी. नाही नाही आई चहा पाणी नको. मी बाहेर थांबतो. काय काळजी करू नको. प्रियंका लवकर करा. आई बाहेर मी. सगळी तयारी झाली आहे. आता तू लवकर ये फक्त. ऐका करा सुरुवात. गॉगल काढावा लागेल. काढते काढते. बाबा हे एवढं समज चोपडणार आहेस व तू माझ्या तोंडाला. नाही नाही एक एक करून लावणार. हस कर मग सुरुवात. ए बाई अगं काय करते. कसला फवारा मारतेस तू. हा फेस क्लीन करते. मेकअपच्या आधी फेस क्लीन करावा लागतो. तोंड धुवायला लागते वय. अगं मग सांग की तसं. नाही बसा बसा मीच करते. अगं हे फवाऱ्याने करणार आहेस वय तू. कर मग कर. मस्त आहे मस्त आहे आजी मजा येते. अगं थांब की मी पुसते. नको 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 मी पुसते ह्याच्याने. हे का आता. ह्याला टिश्यू बोलतात. काय म्हणते टिश्यू. पुस पुस. आता काय करणार आहे बरं. आता आपण बेस करायचं. ही बाई छोटा झाडू घेऊन आलीस वय तू मेकअप करायला. झाडू. झाडू नाही हा ब्रश आहे. ब्रश म्हणतात. कर कर. ब्रश ब्रश. झालं का.
आजी बघ बर नीट करते की नाही. अगे इथे लाव ना. हो कपाळावर पण लाव. कर ग हे कर. कुठे सांगते. लावते. थांब जरा बघू दे झालं का. कर की पटापट. अगं खाली पण लाव ना. लावते आजी. इकडे इथे लाव की. आजी करते मी. नाही तर घ्या तुम्ही करा. नाही लाव लाव तुला. गप ग तू. काय गोरी गोरी केली ग. झालं का ग हे बाई किती करते. थांब जरा बघू दे कसं दिसतंय. आजी हे केवढं पांढरं फटक केलं हिने मला. हे काय बरं दिसत नाही बाई. अगं काय भूतासारखं केलं तिला. जर व्यवस्थित कर की. नाही तर काय. आजी मेकअप पूर्ण झाल्यानंतर होणार बरोबर. अगं पण एवढं पांढरं फटक होणार ना. हे काय ग. ही पावडर आहे. पावडर पावडर. आपण लावतो तीच ग आजी. तशी नाही जरा वेगळी दिसती. हे काय ग. आयलाइनर. आई काय बोलली. काय काय आयलाइनर आजी. काय म्हणते बघ. हा लाव की. म्हणजे काजळ आहे ग. वय पाय काळ काळ काजळ आहे. लाव 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 लाव. ताई ते वरती लावतात तुम्ही डोळे बंद करा. काजळ डोळ्यांच्या वरती लावतात वय. हो हे आयलाइनर आहे ना. काहीतरी वेगळं आहे. लाव लाव. मोठे मोठे डोळे दिसत आहेत. उघडू का ग हे पोरी. हो उघडा. मस्त करते वय. मोठे डोळे दिसत आहेत. होय ग. आपल्याला गोंधन पण मिटवावं लागेल. म्हणजे हे मिटवायला लागेल असं म्हणतेस तू. हे आजी काय म्हणते ऐकलं का. हे काय आपल्याला जमणार नाही. हा हे गोंधन आपली ओळख आहे. अगं काय करणार. कसं जाणार ते. आजी ते मेकअपने लपेल कायमचं नाही लपणार. हा बरं बरं कर. थांब थांब मला बघू दे. वय ग आजी उलटू वेगळं दिसायला लागलंय ना. मस्त करते वय. कर कर. अजून काय करायचंय. हे काय ग बाई आता. लिपस्टिक. लाली हाय वय. गुलाबी रंगाची. लाव लाव मला लय आवडते. लाव. होतात ना ग. बरं दिसतंय का ग आजी. हो लई भारी दिसतेय. एकदम जॅक दिसतीये का मी तुमच्या आराध्य सारखी. हा मग आता काय राहिलं. आपल्याला हेअर करावे लागते. म्हणजे ही वेणी सोडावी लागेल माझी. हो हो आपल्याला ओपन हेअर करावे लागते. पण मग असं चालणार नाही वय. हे काय आराध्याचे तसेच हेअर आहेत ना तर आपल्याला तसेच करावे लागतील. ही अशी जिपराळी फिरायची तुमची आराध्या. हो ग मोकळे केस करायला लागतील. सोड मग आता काय. ही फुलं पण काढावी लागतील काय. हो अरे यार किती वेळ झाला. बराच वेळ होतोय. झालं का. नाही नाही अजून नाही झालं. एक हे बाई हे कसलं मशीन आहे. अगं हे काय करते. केस कापते की काय. नाही हो नाही आजी याने टॉंग होतात. आराध्यासारखा लुक करायचा ना आपल्याला. काय कर्ली हेअर. कर्ली हेअर. कारली. कर्ली हेअर. म्हणजे तू याच्याने करणार आहेस वय. हे बाई ही जाळपोळ करू नको माझ्या केसांची. हे पोरी हे काय जाळते की पार दूर निघायला. हे आजी सांग हिला. अगं काय करते तू. वा कुरले झाले ग. अगं मग असं सांग की कुरळे करते कर. आजी लय भारी कुरळे कुरळे केस झाले ग. काय म्हणली ही टांग म्हणली या केसांना. वै की लई गोड दिसतंय. भारी आहे हा. चांगलं दिसतंय. कर की इकडे पण कर की. झालं का आता. आता काय. आता आपल्याला ज्वेलरी घालावी लागणार.
हे घ्या बांगड्या. अजय हे पाय. झालं की नाही ग बाई? आता साडी. साडी पण नेसायची हाय वय? अगं पण मला येत नाही साडी बिडी नेसता. अगं मी नेसवून देते की. आजी अगं इथं मला तू नेसवशील पण तिथं कोण येणार आहे बरं मला नेसवायला? हा ते बी आहे. अगं मी शिकवते की मग, अशी झॅक शिकवते, कधी विसरणारच नाही. हा बरं चालेल, चल शिकव पटकन. या ताराला तयार करायची जबाबदारी ताईने माझ्यावर टाकली. जर ही तारा हुबेहूब आराध्यासारखी दिसली नाही तर माझं काही खरं नाही बाबा. आराध्या